सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींची गुरुपौर्णिमा उद्या आहे। गुरुपौर्णिमा 12 वर्षांनंतर गुरुवारच्या दिवशी आली। हा योग पण खूप चांगला आहे बरं का। आणि पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील। आपले आई वडील म्हणजे पहिले गुरु का, तर आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण ह्या सृष्टी तलावरती आलो आणि हे सुंदर जग सुंदर अशा डोळ्याने आपण बघतोय आज। त्यामुळे पहिले गुरु आपले आई वडील, त्याच्यानंतर गुरु ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवलाय किंवा ज्यांची सेवा करताय। आता मी स्वामींची सेवा करते तर स्वामी माझे गुरु आहेत किंवा मला मार्ग दाखवला हा स्वामींनीच बरं का। कारण स्वामींचा स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर माझ्या अपघातामध्ये मी स्वामींची सेवा चालू केली, तर स्वामी माझे गुरु आहेत। पण तुम्हाला जर एखाद्याकडून स्वामींचा मार्ग मिळाला असेल किंवा एखाद्याच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सेवा करत असाल, तो तुमचा पहिला गुरु असतो। त्यामुळे गुरुपूजन झालंच पाहिजे। उद्या स्वामींचा अभिषेक करा। तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांच्याही तुम्ही चरण स्पर्श करा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांची सुद्धा खूप छान उद्या सेवा करायचा तुम्हाला आनंद वेगळाच मिळेल बरं का। प्रत्येकाने आपल्या गुरुच्या नक्की पाया पडा, नमस्कार करा। गुरुला तुम्हाला काही देता आलं तर तुम्ही द्या, फार काही नाही बरं का, फक्त त्यांचे आशीर्वाद घ्या। आणि ह्या जगामध्ये आशीर्वाद फार महत्वाचा आहे बरं का। तर बघा, गुरुपौर्णिमेला आपण कसं स्वामींना एक नारळ, खडी साखर, हार ठेवतो आणि स्वामींना म्हणतो, स्वामी तुम्ही मला तुमच्या भक्ताच्या रूपात, मला तुमच्या शिष्याच्या रूपात स्वीकार करा। माझ्यावरती तुमची कृपा अशी सदैव राहू दे आणि माऊली माझ्याकडून चांगलं सत्कर्म करून घ्या। तर बघा, उद्या भरपूर ताई मला सुद्धा भेटायला येणार आहेत आणि उद्या सुद्धा मूर्ती घ्यायला गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याचशाच ताई आपल्या शॉपला येणार आहेत। तर उद्या फुल शॉपमध्ये गर्दी असणार आहे, कारण कसं आहे बऱ्याचशाच ताईने मला भेटायची इच्छा आहे। आणि कसं असतं, निमित्त मात्र आपण असतो, पण देवाने आपली चांगल्या कार्यासाठी निवड केली आहे, त्या भगवंताचं खूप चांगले नियोजन असतं आपल्यासाठी। तर उद्याची गुरुपौर्णिमा तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे साजरी करा। तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्या, स्वामींचा घ्या, दत्तगुरूंचा घ्या आणि तुमच्या गुरुपौर्णिमेचे अनुभव तुम्ही नक्की शेअर करा। धन्यवाद।